करतोय आणि नक्कीच तर आजच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचं समालोचन आम्हाला ऐकायला मिळालं आमचे सिनियर समालोचक जयेशजी भोसले यांचा पण सर्वप्रथम सन्मान करूया। मी आयोजकांना विनंती करतोय आपले शुभ हास्य पण जयेशजी भोसले सरांचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी करायचा। खूप चांगलं समालोचन त्यांचं आपण ऐकलंय आणि त्यांना सन्मानित देखील केलं जाईल। मी विनंती करतो आमच्या आयोजकांना की आपल्या पवित्र शुभ हास्य पण जयेशजी भोसले सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा। त्यांना देखील त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। तर आपण बघतोय जयेशजी भोसले सर तुमचा मी नक्कीच आभार व्यक्त करतो। खूप चांगलं समालोचन तुमच्या माध्यमातून आजच्या रात्रीमध्ये आम्हाला ऐकायला मिळालं। सकाळचे 6 वाजून गेले तरी देखील आपण बघतोय एक सर्व खेळाडू उपस्थित आहेत। तर त्यानंतर मी विनंती करेन आमचे क्वालिफाईड पंच जावेद फरीद सर या पण मंचावरती आपला सन्मान स्वीकारायचा। मी विनंती करतो कदीरभाई आपल्या शुभ हास्य पण जावेद फरीद सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा। खूप चांगले पंच सिनियर पंच आहे नक्कीच खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला या स्पर्धेला लाभलं। कोणत्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी पाहायला मिळाली नाही एवढं चांगलं पंचांची भूमिका त्यांनी या स्पर्धेमध्ये पार पाडली आणि जावेद फरीद सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो। खूप चांगले असे पंच आपण पद्धतीने सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय। असंच सहकार्य करायला तुमच्या माध्यमातून आमच्या स्पर्धेला मिळो हीच आम्ही प्रार्थना करू। त्यानंतर मी गणेशजी बाविस्कर सरांना विनंती करतोय या पण मंचावरती आपला सन्मान स्वीकारायचा आहे। मी आयोजकांना विनंती करेन गणेशजी बाविस्कर सरांचा पण या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा। खूप चांगले पंच आम्हाला या स्पर्धेला लाभलेत त्यांचा देखील सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय। यस गणेशजी बाविस्कर सर तुम्हाला देखील तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील। त्यानंतर आसिम कुरेशी आमचे तिसरे पंच यस नमाज साठी ते देखील गेले त्यांचं आपण स्वागत करूया। धन्यवाद। एक ही बात कहना चाहूँगा रोशन पाटिल के लिए, हालांकि उन्होंने बहुत ज़्यादा मेहनत की है इस श्रृंखला में, लगातार 3 वर्ष से हमारे साथ रहे, हमारे मित्र रहे और जब भी हमने उनका नाम पुकारा जब भी कॉल किया तभी वो तुरंत आए रॉयल कर्नाला होटल के ऊपर। तो उनका सत्कार करने के लिए मैं कदीर भाई दलवी इनसे गुजारिश करूंगा, रोशन पाटिल इनका सत्कार करेंगे कदीर दलवी। त्यानंतर मी विनंती करेन आमचे खऱ्या अर्थानं गेले 4 रात्री आमच्या सोमवेद आमचा आवाज ज्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला गेला आणि नेहमीच या विभागात एक चांगले अशा डीजे ऑपरेटरमध्ये त्यांची ओळख निर्माण झाली। आमच्या सानिया डीजेचे ओनर्स नितीन या पण मंचावरती आपला सन्मान स्वीकारायचा। मी विनंती करेन नितीनला आपण आपला सन्मान स्वीकारासाठी यायचा। मी आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पण नितीनचा सन्मान करायचा आहे। तर मी विनंती करतोय या ठिकाणी आपण डीजे नितीन यांचा सन्मान करायचा। यस आपण नितीनचा सन्मान करूया। मी विनंती करतोय अमश दलवी आपल्या शुभ हस्ते पण नितीनचा सन्मान करायचा। त्यानंतर मी विनंती करेन आमच्या स्पर्धेचे स्कोरर किरण मात्रे या पण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। चांगल्या पद्धतीचं गुणलेखन ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं, वेळ खूप कमी आहे, प्रेझेंटेशन देखील तेवढंच फास्ट असेल, तर या किरण आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। मी विनंती करेन राजू कर्नालकर या आपल्या शुभ हस्ते पण किरण मात्रे या गुणलेखाचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा। खूप चांगलं स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं। त्यानंतर ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं गेलं आमचे ग्लोबल टेनिस क्रिकेटचे ओनर्स जीटीसीचा एक मेंबर यायचा आपला सन्मान स्वीकारायचा आहे। जीटीसी टीमच्या एका मेंबर्सचा मी विनंती करेन आपला सन्मान
स्वीकारण्यासाठी आपण या मंचासमोर यायचं आहे. GTC एक मेंबर्स आपण यायचा आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा आहे. त्यानंतर आमचे LED तर टॉवरच्या लाईट बंद करायच्या तिकडच्या, 2 DJ ऑफ करा पण. तर आपण पाहतो GTC मेंबर्सचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मी विनंती करेन अमश दलबी आपल्या शुभ हस्ते आपण GTC लाईव्ह टेलिकास्ट एका मेंबर्सचा आपण सन्मान करायचा आहे. यस LED ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेला मिळाली आहे ते LEDचे देखील एक मेंबर्स आपण आपला सन्मान स्वीकारायचा. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे, सकाळ झाली आहे. तर आपण पाहतो GTC मेंबर्सचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. आणि त्यानंतर मी विनंती करेन वैयक्तिक पारितोषिकाकडे लगेच बोलतोय मी. शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तर रवी बुंबक ठरतो शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. रवी आपण यायचा मंचावरती 2 विकेट घेत खऱ्या अर्थानं 4 धाबामध्ये 2 विकेट प्राप्त केलं. रवी बुंबक या सामन्याचा शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. या पण मंचावरती आपला सन्मान स्वीकारायचा आहे. गुलजारभाई दलवी आपल्या शुभ हस्ते आपण रवी बुंबकचा आपण सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. तर आपण वळतो या ठिकाणी या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि नक्कीच आमचे नेट ज्यांनी नेट सप्लाय दिली आम्हाला जय भवानी नेट केबल नेटचे ओनर्स मी आनंद म्हात्रे, दिनेश बाई, त्यानंतर मोहनजी पाटील हे ते अनुपस्थित पण त्यांचा मी नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. खूप चांगली सेवा त्यांनी आम्हाला दिली आहे, इंटरनेट सेवा पुरवली आहे. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मी मान्यवरांना विनंती करतोय अमश जलबी गुलजारबदी यायचा पण आपल्या शुभ हस्ते ग्रामीण संघामधून जो संघ टॉप 2 मध्ये पोहोचलाय आणि या खेळाडू आहे मयूर पाटील ठरतो या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या मयूर आपण सन्मान आपला स्वीकारायचा. मी मयूरला विनंती करेन आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचा. खूप चांगली कामगिरी राहिली आहे, ऑलराऊंडर परफॉर्मन्स देखील तुम्ही पाहिला मयूरच्या माध्यमातून. तर आमचे मकसूद दाखवे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण मयूरचा सन्मान मात्र या ठिकाणी करायचा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला मयूर. त्यानंतर या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्यानं तब्बल 63 धावा केल्या मी विनंती करेन आमचे मान्यवर आवेश पालोबा या पण मंचासमोर गेले 4 रात्री आमची खऱ्या अर्थानं जेवणाची व्यवस्था त्यांनी केली आहे. तर या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज इथे देखील 16 ग्रामीण संघ होते. एक तालुका हापचा तुम्ही पोल पाहिला असेल आणि एक खुल्या गटाचा पोल पाहिला असेल, परंतु उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार जातोय पुन्हा एकदा ग्रामीण संघासाठी. तर तो खेळाडू आपण पाहतोय या ठिकाणी ज्यानं अप्रतिम कामगिरी शेवटच्या सामन्यामध्ये देखील खूप चांगली फलंदाजी केली आहे. तो आयलेश मात्र जातो या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. एक दर्जेदार ट्रॉफी आणि या टी-शर्ट देऊन त्याचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. 70 स्पोर्ट्सचं टी-शर्ट विकास पाटील आमच्या बारापाडा गावचे पेन शॉपचे ओनर्स त्यांच्याकडून मात्र या ठिकाणी टी-शर्ट देखील दिले गेले. तर आयलेश मध्ये तुम्हाला देखील तुमच्या संपूर्ण वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा तुम्हाला नक्कीच आम्ही शुभेच्छा देतोय. आणि त्यानंतर या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज ज्या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती कित्येकदा आपल्या संघाला सामना जिंकण्यामध्ये खूप चांगलं योगदान दिलं. ते मी मान्यवरांना विनंती करतोय सिद्दीक कर्नालकर या पण मंचासमोर सिद्दीक कर्नालकर विनंती करेन. आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय हा खऱ्या अर्थानं खेळाडू असेल ओपन पोल मधला की ज्याने तब्बल 7 विकेट घेतल्या आणि कमीत कमी इकॉनॉमी चांगली इकॉनॉमी राहिली प्रत्येक षटकामध्ये. आणि या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय त्याने शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावलाय. रवी बुंबक ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. या पण रवी मंचावरती आपला सन्मान स्वीकारायचा. खूप चांगली गोलंदाजी राहिली रवीच्या माध्यमातून.
तर मी रवीला विनंती करेन आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा मंचावरती। तर आमच्या सिद्दीक कर्नाळकरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण रवी बुंबक या खेळाडूचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। खूप चांगली गोलंदाजी राहिली रवीची। एक 70 स्पोर्ट्सची टी शर्ट विकास पाटील यांच्या माध्यमातून दिली गेली आणि या ट्रॉफीज देऊन रवी बुंबकचा सन्मान होतोय। मी नक्कीच रवी तुम्हाला देखील पुढच्या संपूर्ण वाटचालीसाठी शुभेच्छा देईल। मॅन ऑफ द सिरीजचा आपण पारितोषिक पेंडिंग ठेवू। त्यानंतर आपण पुन्हा एकदा बोलूया सांघिक कामगिरीकडे। या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक तब्बल 38,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी स्वीकारण्यासाठी मी विनंती करेन या आमच्या मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। वलीद दलवी अफान मुल्ला या पण मंचासमोर आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ ठरतोय परी 11 सावळे संघ। तर मी या सावळे संघाचे पॅकर्स यांना विनंती करेन या पण आपल्या मंचासमोर आपल्या संघाचा सन्मान स्वीकारायचा आहे। तब्बल 38,000 रुपये आणि एक आकर्षक ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आपण पाहतो या ठिकाणी आमच्या सावळे संघाचे पॅकर्स या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। जे जगदीश मुकादम साहेबांना विनंती केली आपण देखील यायचं आहे। आपले सुपुत्र आमच्या समोर येतात आणि ते देखील सन्मान स्वीकारत आहे। परी 11 सावळे संघ या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला। त्यानंतर तिसरा क्रमांक मी विनंती करेन मान्यवर आमच्या तर मी तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन आमच्या कर्नाल 11 कल्ले संघाचे कर्नाल 11 संघाचे पॅकर्स रोहन कदम आणि त्यांच्या सोबत मी विनंती करेन या ठिकाणी निसारजी सय्यद या पण मंचावरती भावी नगरसेवक यस या पण मंचावरती आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल। मी विनंती करेन आज खऱ्या अर्थाने या 16 ग्रामीण संघामधून टॉप 2 मध्ये पोहोचणारा संघ आणि या स्पर्धेचा रनरअप ठरणारा संघ तुम्ही पाहताय नीलकंठेश्वर उल्वे संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या। खूप चांगली कामगिरी राहिली आहे। तब्बल 2 वेळा या मैदानावरती खऱ्या अर्थाने आपण पाहतोय नाईट रजनी स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केलं नीलकंठेश्वर उल्वे संघानं। तर दिनेशजी पाटील सर आपण देखील यायचं आहे नीलकंठेश्वर उल्वे संघ समवेत आणि आपण पाहतो आमचे सर्व अतिथी मान्यवर तब्बल 75,000 कॅश प्राइज आणि भव्य दिव्य ट्रॉफी स्वीकारण्यासाठी येतो नीलकंठेश्वर उल्वे संघ आणि तुम्हाला देखील नक्की शुभेच्छा देतोय। आणि प्रदीप खारकर तुमचा खऱ्या तर वाढदिवस आहे आणि तुम्हाला या वाढदिवसानिमित्त हा खूप चांगला गिफ्ट दिला आहे संपूर्ण टीमनं। तर नीलकंठेश्वर उल्वे संघाला देखील आम्ही पुढच्या संपूर्ण वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय। आमच्या मान्यवरांचा देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की ज्यांना आपला वेळ दिला या स्पर्धेसाठी। यस नीलकंठेश्वर उल्वे संघ आपण पाहतो तब्बल दुसऱ्यांदा या मैदानावरती चांगलं घवघवीत यश संपादन केलं आणि नक्कीच आम्ही तुम्हाला पुढच्या संपूर्ण वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय सर्व। तर त्यानंतर मी या स्पर्धेतला आणखीन एक वैयक्तिक सर्वोत्कृष्ट पारितोषिक या स्पर्धेमधला मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट खेळाडू मी विनंती करेन एक ब्रँडेड LED देखील आहे या पुरस्कारासाठी आणि ट्रॉफीज देखील आहे। मी शारिक दलवी अफान मुल्ला कदीर भाई यांना विनंती करेन या पण आपल्या मंचासमोर आणि आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेमधला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी तब्बल 71 रन्स आणि 4 विकेट घेणारा खेळाडू हा खेळाडू आपण पाहिला तर ओपनचे देखील बरेचसे दिग्गज खेळाडू तुम्ही पाहिले होते तालुका हाफचे देखील बरेचसे खेळाडू पाहिले परंतु यामध्ये ग्रामीण संघामधला खेळाडू होतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी रायगड ग्रामीण मधला एक सर्वगुण संपन्न असा खेळाडू किरण पवार ठरलाय परी 11 सावळे टीमचा खेळाडू मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी। तर मी विनंती करेन आमच्या सावळे संघाचे पुरस्कर्ते या ठिकाणी जगदीश मुकादम साहेबांना आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। किरण पवारच्या अनुपस्थितीत आता या ठिकाणी LED TV आणि ट्रॉफीज देऊन त्याचा सन्मान होतोय। यस किरण पवारला देखील आपण शुभेच्छा देऊया। रायगड ग्रामीण मधला एक स्टायलिश खेळाडू खूप चांगली फलंदाजी गोलंदाजी केली आणि त्यानंतर या स्पर्धेचा चॅम्पियन यासर 11 विनर टीम संघ ठरतो या स्पर्धेचा चॅम्पियन तब्बल 1,50,000 रुपयांनी भव्य दिव्य ट्रॉफी स्वीकारण्यासाठी यायचा आहे। मी या स्पर्धेच्या संपूर्ण आयोजकांना विनंती करेन खास करून साबीरभाई दलवी या पण मंचासमोर आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण यासर 11 विनर संघाला देऊन त्याचा गौरव करायचा आहे।
या पण मंचावरती यासर 11 विनर्स संघ आपला सन्मान स्वीकारायचा तब्बल 1,50,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफीज बंटीबाई खऱ्यादन टीम मॅनेजर त्यांचा देखील वाढदिवस होता, त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि आज मात्र ही स्पर्धा पूर्णपणे यशस्वी संपन्न झाली आहे असं मी जाहीर करतोय आणि पुन्हा एकदा मी देखील थांबतोय आणि अशीच स्पर्धा पुन्हा एकदा पुढच्या वर्षी नवीन जोशानं आणि एका आगळ्या वेगळ्या संकल्पनेनं या मैदानात पाहायला मिळेल ही अपेक्षा मात्र मी नक्कीच या संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून व्यक्त करतोय। आणि मी सर्वांना पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करेन आपण घरी जाताना सर्वांनी सुखरूप जा आणि सर्वांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करेन आणि ही स्पर्धा या ठिकाणी पूर्णपणे यशस्वी संपन्न झाली असं जाहीर करतो आणि मी देखील थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, सर्वांना या ठिकाणी पुन्हा एकदा सहर्ष